हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महत्त्वाचं बोर्डच्या एक्झामच्या दृष्टीने आताची जी तुमची 2025 साली म्हणजेच येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बोर्ड एक्झामसाठी बोर्डने आपल्याला दिलेली एक क्वेश्चन बँक अलॉंग विथ मॉडेल आन्सर्स, नुसतेच क्वेश्चन बँक्स तर तुम्हाला मिळून जातील. प्रत्येक क्वेश्चनचे म्हणजे ते अगदी 1 मार्कचे क्वेश्चन असू देत, 2 मार्क्स असू देत, 3 मार्क असू दे आणि 5 मार्क्स असू देत, प्रत्येक क्वेश्चनचे आयडियल आन्सर्स कसे लिहिले पाहिजेत ते ह्या क्वेश्चन बँकमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तर मी दिलेलं आहेच तुम्हाला. ऑल्सो डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स, तुमचे फ्लो चार्ट्स असतील, प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन्स ह्या क्वेश्चन बँकमध्ये इन्क्लुडेड आहेत. खूप जास्त महत्वाचं आहे. आता तुमचं ह्या लेव्हलला सगळ्यांचाच अभ्यास कंप्लीट झालेला असेल, तुम्ही सगळेजण आता पेपर सॉल्व्ह करत असाल. जितकं जास्त तुम्ही क्वेश्चन्सची व्हरायटी तुमच्या डोळ्यांखालून घालाल, जसं की PYQs तुम्ही बघितलेले असतील, प्रत्येक शाळांचे जे पेपर्स आहेत प्रिलिमचे झालेले तेही तुम्ही डोळ्यात खालून घातलेले असतील. मी हे सगळे पेपर्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपल्या अक्षता किरपेकर ह्या ॲपवरती तुम्हाला अपलोड करून देत आहे. जेवढे शक्य तेवढे प्रॅक्टिस पेपर्स मी तुम्हाला तिथे 1, 2 दोनही सायन्सचे तुम्हाला अपलोड तिथे केलेले जातील. जस्ट तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि अक्षता किरपेकर म्हणून सर्च करायचं आहे. फ्रीमध्ये आहे, त्याच्यात काही तुम्हाला चार्जेस द्यायचे नाहीत, काही नाहीत. सो PYQs तर तुम्हाला मिळून जातील. बाकीच्या शाळांचे जे प्रिलिमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मी ॲपवरती देणार आहेच. अलॉंग विथ दॅट, जर तुम्हाला हवं असेल तर अर्थात तुम्ही मला मेसेज करून सांगणार आहात की ही जी क्वेश्चन बँक आहे ती सुद्धा आम्हाला अवेलेबल करून द्या. जर तुम्हाला वाटलं की हे गरजेचं आहे तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ही देखील सायन्स 1ची जी आता आज आपण डिस्कस करणार आहोत क्वेश्चन बँक अलॉंग विथ मॉडेल आन्सर, ती देखील तुम्हाला मी शेअर करते. ठीक आहे. सो आता इथं तुम्ही बघाल हे सगळे 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत. प्रत्येकाच्या आन्सर्स ना मी इथे हायलाइट केलेलं आहे. सो तुम्हाला हे 1 मार्कच्या प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर्स शोधून काढायला मदत होईल. म्हणजे लगेचच तुम्हाला कळून जातील काय काय आहेत. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यातून लक्षात येतील. प्रत्येकानं कंपल्सरी ह्या जी क्वेश्चन बँक आहे त्याच्यातून गो थ्रू करायचं आहे. प्रत्येक प्रश्न डोळ्याखालून घालायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येते की नाही हे चेक करायचं आहे. येत असेल तर वेल अँड गुड, येत नसेल तर मग ते काय येत नाहीये, ती कन्सेप्ट समजली नाहीये का, जे काही असेल ते अनालाइज करा आणि मग तो पार्ट व्यवस्थित तुमचा जर काही राहिला असेल तर तो क्लिअर करून घ्या. सो ॲज यू कॅन सी हिअर तुम्हाला किती प्रश्न आहेत बघा. हे म्हणजे ऑलमोस्ट 1 मार्कचे जे क्वेश्चन झाले अबोव 63 इथं दिसत आहेत. 63 हे आता हे बघा, हे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स झाले. हे सगळे बोर्डनी तुम्हाला दिलेले हे आहेत क्वेश्चन्स. माझं काही मनचं ह्याच्यामध्ये मी घातलेलं नाही आहे. ठीक आहे. हे झाले 1 मार्कचे सगळे क्वेश्चन्स. मी इकडे होते थोडे म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं पडेल. मायोपिया म्हणजे आता हे बघा 9 अबोव 100 100 किती आहेत, 117 123, बापरे, हे एवढे सगळे 1 मार्कचे क्वेश्चन्स केल्यानंतर म्हणजे हे फिल इन द ब्लँक वालेच एवढे झाले. त्यानंतर कोरिलेशन म्हणजे पहिला जो प्रश्न आहे तुमचा ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस वाले ते 134 आहेत. परत हे कोरिलेशनचे प्रश्न अगेन वेगळे आहेत. त्यानंतर हा पुढचा प्रकार, हे देखील अजून कोरिलेशनचेच प्रश्न आहेत. ऑड वन आउट आणि एक्सप्लेनेशन वाले तेही आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकारचा हा ऑड वन आउट का आहे अलॉंग विथ त्याचं एक्सप्लेनेशन, हे पण तुम्हाला इथं मिळून जातील. हे पण सगळे त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न आहेत. त्यानंतर आन्सर इन 1 सेंटेन्स वाले हे प्रश्न आहेत. बघा किती सगळी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स. हे जवळजवळ सगळे मिळून 100 पेक्षा जास्त पेजेस आहेत. मग हे डायग्राम बेस्ड, ह्याच्यात तुम्हाला राईट हँड रूल, आता ह्याच्यात तुम्हाला नेम्स द्यायची आहेत. मग इथं आता ही अशी डायग्राम तुम्ही काढणार का, तर नाही. जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये असं येईल आणि हे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला विचारलं जाईल तर तुम्ही हा पार्ट जो इथं रेषाने दाखवलाय, हात नाही, ह्या रेषा ज्या दिसत आहेत तुम्हाला तशा रेषा इंडिकेट करायच्या आणि मग त्याला तिथे त्या अकॉर्डिंगली नाव द्यायचं. राईट हँड रूलसाठी आपला राईट हँड घ्यायचा इथे
आणि डायग्रामची नावं द्यायची. समजा असाच तुम्हाला लेफ्ट हँड रूल जर विचारला असेल तर मग तुम्ही तुमचा लेफ्ट हँड घ्यायचा, असा ठेवायचा आणि मग त्याला नावं द्यायची, म्हणजे इथं चुकायचा प्रश्न येत नाही. त्यानंतर हे असेच सगळे 1 मार्कचे हे क्वेश्चन झाले. सो सगळे प्रकारचे जर तुम्ही बघितलेत, भरपूर सारी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स, मग हे मोठ्या गिव्ह रिझनचे प्रश्न आहेत परत वेगवेगळे, सगळे मी जसं बोलले तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 प्रत्येक प्रश्न ह्या कॅटेगरीमधला तुम्हाला दिसेल. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आणि मॉडेल आन्सर्स. सो बाकी मी तर दाखवत बसत नाही, जस्ट तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीचा हे क्वेश्चन्स आहेत. इफ यू थिंक दिस इज युजफुल देन कमेंट मी. आणि प्रत्येकानं मी सांगितलेलं ऍप इन्स्टॉल करून घ्या, त्याच्यात तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं बघायला मिळेल. बाकी काहीही तुम्हाला करायची गरज नाही. ठीक आहे. सो मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत हे शेअर करा, त्यांच्यासाठी पण हे गरजेचं आहे, हो की नाही. ज्यांना नाही मी लिंक देत नाही ऍपची, तुम्ही सर्चच करा प्ले स्टोअरला, काही खूप नाही, माझं नाव सर्च केलं की तुम्हाला ते ऍप दिसून जाईल. सो तेवढंच तुम्हाला करायचं आहे. क्लास 10th मध्ये तुम्हाला हे PDF अपलोड केलेले दिसून जाईल. ठीक आहे. सो चला इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू.